नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपासून आणि तत्पूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलेला आहे. त्यासाठी ते अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी आंदोलन करतायत. येणाऱ्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्याला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचं एकमेकांचं जमत नाही हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाला सगळ्यात जास्त विरोध जर कोणी करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत हे जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनानं जे आश्वासनं मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात दिले होते ते कुठलंही मागणी किंवा आश्वासन हे राज्य सरकार पूर्ण करत नाही असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटलांना सगळे सोयरीची अधिसूचना सुद्धा दिलेली आहे, परंतु ते अध्यादेशामध्ये अद्याप त्याचं म्हणजे अध्यादेश लागू करण्यात आले नाही, रूपांतर करण्यात आले नाही आणि त्यामुळं जरांगे पाटील हे सरकारवर नाराज आहेत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते सातत्यानं बोलत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जर 29 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या आणि राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर राज्यातल्या 288 विधानसभेच्या जागेवरती मराठा समाजाचे उमेदवार उभा करायचे की सत्ताधारी आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार उमेदवार त्या ठिकाणी पाडायचे हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यांच्यावरती प्रचंड नाराजी तो सातत्याने या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते गटनेते प्रवीण दरेकर असतील, त्यानंतर प्रसाद लाड असतील, सदाभाऊ खोत असतील, नारायणराव राणे असतील, नितेश राणे असतील, राधाकृष्ण होके पाटील असतील, म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाचे जे नेते आहेत, आमदार आहेत आणि विशेषतः यापैकी बरेच जण हे विधान परिषदेवरचे आहेत, या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलायला त्या ठिकाणी भाग पाडले असं सुद्धा चित्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. जरांगे पाटील थेट बोलतायत की भारतीय जनता पार्टीचे हे नेते जे माझ्या विरोधात बोलतायत या मागे देवेंद्र फडणवीस आहेत, तेच त्यांना भरीवर घालतायत, ते त्यांना फूस लावतायत आणि प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि माझ्या विरोधात बोलण्यासाठी एक टोळी उभा केलेली आहे आणि हीच टोळी आज माझ्या विरोधात बोलते. छगनराव भुजबळ यांना सुद्धा पाठीशी घालण्याचं काम आणि मराठा आरक्षणाला विरोध करायला पुढे लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनीच केलंय असं मनोज जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. सगळ्यात मोठी पार्टी आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र, काँग्रेसमुक्त देश मानणारी भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्र मुक्त होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण लोकसभेला 48 लोकसभेच्या जागेमध्ये 45 प्लसचा नारा हा खासदारकीला भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, परंतु वास्तविक पाहता त्यांचे फक्त त्या ठिकाणी 9 खासदार निवडून आलेले आहेत आणि महायुतीचे फक्त 17. यामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका का बसला तर मुस्लिम समाज पूर्ण विरोधात गेलेला आहेच, पण त्यासोबत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही हा जो काही मुद्दा चव्हाट्यावर आला होता आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडा एवढ्या वाक्याचा इतका परिणाम झाला की भारतीय जनता पार्टीचे खासदारचे उमेदवार हे त्या ठिकाणी दारुण पराभवाला सामोरे गेलेले हे चित्र आपण पाहिलेले. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे की जर आमचं 29 ऑगस्ट पर्यंत आम्हाला आरक्षण दिलं नाही आणि आम्हाला दिलेले शब्द जर सरकारने पाळले नाही तर मात्र 288 जागेवरती आम्ही उमेदवार द्यायचे का भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सत्ताधाऱ्यांचे पाडायचे हे आम्ही ठरवणार आहोत. मित्रांनो, याचा फटका भारतीय जनता पार्टीला आणि परिणामी महायुतीला मोठ्या प्रमाणावर बसेल असं चित्र आज महाराष्ट्रात आहे. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा महायुती सत्तेत येईल का नाही याच्यावर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्याचं कारण आहे मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला वाद. आता हाच धागा पकडून जे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांना कधी सामोरे गेले नाहीत, त्यांच्याशी त्यांनी भेटगाठ केलेली नाही, परंतु त्यांनी मात्र आता पश्चातापाची भाषा या ठिकाणी बोलली असं जरांगे पाटील बोलतायत. पण देवेंद्र फडणवीस बोलले की एकनाथराव शिंदे यांनी जो निर्णय घेतलाय, एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जे शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर मी येत असेल, मी जर ते थांबवले असतील असं जर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले
तर मी राजकीय संन्यास घेईन आणि माझ्या पदाचा राजीनामा देईल, अशी घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आता मित्रांनो, तसं जर पाहिलं तर राजकीय मंडळी किती चाणाक्ष असतात, किती चालाक असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीची राजकीय मंडळी ही किती या बोटावरचं त्या बोटावर करतात याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत ते शब्दांचा खेळ या ठिकाणी पुन्हा करतायत. त्यांनी असा शब्द वापरलाय की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेत आहेत, जे जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात भूमिका घेत आहेत, त्यात जर मी बोललो असेल आणि मी जर ते आरक्षण थांबवलं असेल असं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले तर मी राजकीय संन्यास घेईल आणि माझ्या पदाचा राजीनामा देईल. आता मित्रांनो, एकनाथराव शिंदे हे देवेंद्र फडणवीस जरी म्हणाले असले तरी ते स्वतः असं कधीच म्हणू शकत नाहीत. म्हणतील तुम्हाला काय वाटतं, असं बोलू शकतात? कधीच होऊ शकत नाही. कारण एकनाथराव शिंदे यांचा गटच मुळात भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून आपल्या सोबत घेतलेला आहे आणि सत्तेत बसवलेला आहे. ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते दिल्लीचे हे बोलल्याशिवाय एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांच्या गटाचा एकही नेता आपली स्पष्ट भूमिका देऊ शकत नाही, एखादा निर्णय घेऊ शकत नाही. आणि एखादी भूमिका जर घ्यायची असेल तर ती सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेऊ शकत नाही, असं स्पष्ट चित्र या ठिकाणी लोकांना पाहायला मिळतंय. विरोधी पक्षनेते सुद्धा बोलतायत. म्हणजेच उद्धव ठाकरे तर सातत्यानं सांगतायत, संजय राऊत असतील शिवसेनेचे नेते तेही सातत्यानं सांगतायत की दिल्ली समोर मुजरा केल्याशिवाय एकनाथराव शिंदे आणि त्यांची शिवसेना महाराष्ट्रात काही काम करू शकत नाही. त्यासोबत अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्याशिवाय महाराष्ट्रात काहीही करू शकत नाही. हे चित्र आज स्पष्टपणे आहे. म्हणजे सगळे काही राज्यामध्ये जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सुद्धा करते धरते हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असं जरांगे पाटील सातत्यानं बोलतायत. आणि त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आहे. मराठा समाजाची ताकद कदाचित त्यांच्या लक्षात आली आहे. कारण जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की छगनराव भुजबळ यांचं ऐकून किंवा ते जे राजकारणावर दबाव टाकतात त्या दबावाला बळी न पडता मराठा समाजाच्या एकवटलेल्या ताकदीचा विचार करा, त्यांच्या एकीचा विचार करा, त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याचा विचार करून तुम्ही गॅझेट लागू करा आणि मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र किंवा ओबीसीचं आरक्षण एकाच वेळी द्या, ही मागणी जरांगे पाटील करतायत. आणि जर हे केलं नसेल तर मात्र तुम्हाला विधानसभेला आम्ही अशी जागा दाखवू की पुन्हा तुमच्या 10 पिढ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही, असं सुद्धा जरांगे पाटील बोललाय. विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो मराठा समाज बांधव असतील किंवा जरांगे पाटलांना फॉलो करणारे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचे जे मोरके नेते आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत, यांचा सुद्धा विजय कसा होतो हेच आम्ही पाहू. यांना पराभूत केल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असंही जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे. आणि या सगळ्या धास्तीनं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलंय की आता आपण किती जरी भूमिका मांडली, किती जरी विरोध केला किंवा आपण त्यांच्या सोबत आहोत असं जरी सांगितलं तर मराठा समाज आता भारतीय जनता पार्टी सोबत येत नाही. परिणामी महायुतीला सुद्धा तो मतदान करत नाही. आता हा विरोध कुठेतरी निवळला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की मी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही किंवा एकनाथराव शिंदे जो निर्णय घेतील त्याच्यामध्ये मी विरोध केलेला नाही. आता एकनाथराव शिंदे यांनी काय निर्णय घेतलाय हा मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं नाही. परंतु सातत्यानं सांगतात की मराठा समाजाला आम्ही कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण देऊ आणि ते आम्ही 10% दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की जरांगे पाटील ज्या आरक्षणाची मागणी करतायत, मराठा समाज आरक्षणाची मागणी करतायत, एकनाथराव शिंदे यांनी जो त्यांना शब्द दिलेला आहे याला देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्टपणे विरोध आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा विरोध आहे. कारण ते सातत्यानं सांगतायत की मराठा समाजाला टिकणारं 10% आरक्षण आम्ही दिलंय. म्हणजे ते दिलंय जे जरांगे पाटील आणि मराठा समाजानं मागितलं नव्हतं ते आम्ही दिलंय असं ते ठणकावून सांगतायत, ठामपणे सांगतायत. याचाच अर्थ असा की जरांगे पाटलांच्या मागणीला त्यांचा विरोध आहे आणि एकनाथराव शिंदे जरी त्या पद्धतीची भूमिका घेण्याच्या तयारीत असतील त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. याला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आता दुजोरा दिलेला आहे. आणि त्यामुळं मी राजकीय संन्यास घेतो किंवा मी राजीनामा देतो हे देवेंद्र फडणवीस यांनी काही पहिल्यांदा वक्तव्य केलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी
निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो अशी भाषा देवेंद्र फडणवीस यांनी वापरली होती. त्याही पूर्वी एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आपणच होऊ असं वाटलं होतं, परंतु वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होतील, मी बाहेर राहील आणि बाहेरून त्यांना जे काही सहकार्य असेल ते करेल. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्यांची राहण्याची इच्छा नव्हती. अशी 2 वेळेस व्यक्त केलेली इच्छा आता तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे की मी राजकीय संन्यास घेतो किंवा मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. पण केव्हा? जेव्हा एकनाथराव शिंदे स्वतःच्या तोंडाने सांगतील की मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. मित्रांनो, एकनाथराव शिंदे असं काही सांगू शकत नाहीत, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही प्रतिक्रिया देऊन मराठा समाजाला मी कुठंतरी मराठा समाजाच्याच आरक्षणाच्या बाजूने आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु याचा परिणाम त्यांना आता ओबीसीच्या मतांचा किंवा ओबीसी नेत्यांच्या विरोधाला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, मलाही आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या या रेट्यापुढं देवेंद्र फडणवीस हे हतबल झालेत हे यापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं. आता तुम्हाला जाणीव होते का की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना आता जरांगे पाटील आणि मराठा समाजासमोर हतबल झालेलं चित्र आहे. माणूस तेव्हाच राजीनाम्याची भाषा करतो जेव्हा त्याला आता ही जी काही चूक असेल ती दुरुस्त होणार नाही किंवा पडलेला खड्डा आता भरून निघणार नाही याची जाणीव होते, तेव्हाच माणूस असं वक्तव्य करतो. तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस हे खरंच आपला पदाचा राजीनामा देतील, राजकारणातून संन्यास घेतील? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. आणि मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.